तुमच्या सोबत पण असंच होतं का? तुम्ही जे पाळलेले पक्षी असतात सकाळी सकाळी तुम्हाला बघितलं नाही का जेच कल्ला करायला चालू करते, पहिलं त्यांना सोडावं लागतं, त्यांचं आवरावं लागतं, नंतर बाकीचे काम आवरावं लागते. तर रामकृष्णारी मंडळी, आता आपले प्युअर गावरान कोंबडीचे पिल्ल सोडायचे होते त्याच्या आधी त्यांचं आहे ना औषधाचं पाणी तयार केलं, लिव्हर टॉनिक टाकलं होतं त्यात थोडं. आपण पिल्ल सोडल्यानंतर लक्षात आलं की बाबा शेळ्या तर सोडायच्याच राहिल्यात, आता थंडी पडू राहिली, शेळ्यांना बी सर्दी होऊ राहिली बरं का. त्याच्यामुळे आहे ना त्यांना पण एक औषध आणलंय मेडिकल मधून. आता तेच या मोठ्या शेळीला वाटलं बाबा हिने गुळाचंच पाणी आणलंय, त्याच्यामुळे आहे ना तिला पाजिलं, तिचं तोंड जे वाकडं तिकडं झालंय. आपण एक लिंबू खाल्ल्यावर आपला कसा चेहरा होतो वाकडा तिकडं, तसंच काहीतरी झालं बाबा या शेळी सोबत. ते होत नाही तिकडे बाबा मी आलो होतो गवत तोडायला, कारण की आपल्याला याचं आहे ना कुट्टी करायची. आता हे गवत इतकं दाट झालंय ना, गोल्या लापलाय तो सुद्धा दिसना बाबा याच्यात. आता 5x5चाच आम्ही गाळा तोडला बरं गवताचा, तर ट्रॉली भर निघलंय बाबा हे गवत. आता याच गवताची कुट्टी करायची. बाबाला मला टेन्शन आलं होतं की बाबा आता हे ना इथं रोटा मारलेला आहे, ट्रॅक्टर निघत का नाही. जसं बसं ट्रॅक्टर काढलं, घरी आलो मस्तपैकी बाबांनी कुट्टी पण करायला लागलो. आता माझ्या डोक्यात चाललंय की बाबा हे वाळून आहे ना बकऱ्यांना खाऊ घालायची. सक्सेस होईल का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या गिन्नी गवताचा अजून काहीतरी वेगळा चारा करता येत असेल शेळ्यांसाठी तर नक्की मला कमेंट मध्ये नक्की सांगा.